समाजाच्या जमिनी विकणाऱ्यांना अटक करा. मदन कांबळे. ख्रिस्ती समाजाच्या जमिनी वाचवण्यासाठी ख्रिस्ती बांधवांचे आमरण उपोषण. ख्रिस्ती समाजाच्या महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या आणि कोट्यावधीची किंमत असणाऱ्या जागांची समाजातील काही पदाधिकारी हे फुकट भावात लीज डीडच्या नावाने कायमस्वरूपी विक्री करत असून या जमिनीचा व्यवहार रद्द करण्यात यावा व जमिनी विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी उपोषणकर्ते मदन कांबळे यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांच्यासोबत ख्रिस्ती समाजातील जीवन खंडागळे, चंद्रशेखर शर्मा हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहे. मागील काही वर्षांपासून ख्रिस्ती समाजातील मोक्याच्या जागी असलेल्या जमिनी समाजातीलच काही समाजकंटक कमी भावात विकत असून वरील पैसे स्वतःच्या खिशात टाकून समाजाची दिशाभूल करीत आहेत. हे सर्रासपणे होत असून काही दिवसांपूर्वी सिव्हिल क्लब येथील जागा 3 वर्षाच्या लीजवर 15,000 रुपये भाडेतत्वावर देण्यात आली आहे. अनेक राज्यात भारतभर ख्रिश्चन समाजाच्या जमिनी बेकायदेशीर समाजाची दिशाभूल करून कोट्यवधी रुपयाच्या जमिनी गैरमार्गाने शासनाची फसवणूक करून लीज डीड ₹100 बॉन्डवर व भाडेतत्वावर डेव्हलपमेंट विकासाच्या नावाखाली कायमस्वरूपी व्यापारी वर्गाला सर्रास विक्री करत आहे. सर्वे नंबर 254 येथील महाराजा अग्रसेन फाउंडेशन श्री बद्रीनारायण बारवाले यांना कायमस्वरूपी विकली आहे. चर्च ऑफ स्कॉटलंडच्या विक्री केलेल्या मालमत्ता खालीलप्रमाणे: कालीकुर्ती येथे स्थित असलेले ख्रिश्चन नोकरदार, शिक्षक व कर्मचारी यांची घरे, वॉरन वार्ंट, देवळगा राजा रोड, जालना, डगलस गर्ल्स हायस्कूल जागा, बिशप हाऊस, डॉक्टर फ्रेझर प्रायमरी शाळा, शिवाजी पुतळा रोड, जालना येथील जागा अनिल जिंदल, दीपक भुरेवाल यांना डीडच्या नावाखाली दिली आहे. या जागा आहे. या जागेची किंमत अंदाजे कोट्यवधी रुपयाच्या आहे. करिता ख्रिस्ती समाजाच्या जागा विक्री करणाऱ्या दोषींवर कायदेशीररित्या नियमानुसार फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून ख्रिस्ती समाजाला न्याय मिळवून देण्यात यावा, याकरिता आमरण उपोषण करण्यात येत आहे, अशी माहिती मदन कांबळे यांनी दिली. तसेच ख्रिस्ती समाज बांधवांनी या उपोषणास पाठिंबा द्यावा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे. तर जीवन खंडागळे यांनी जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील व ते उपचार देखील घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. या उपोषणास रवींद्र राजन, अनिल पाखरे, SB पाटोळे, नेल्सन कांबळे, हरीश कांबळे, राजू गायकवाड, नोवेल पाखरे, अनिल R शिंदे, रेव्हरंड चांगदेव भाकरे, संजय पाखरे, सुनील निर्मळ, सौ अनिता हिरे, राणी गंगा तिवरे, सौ सुहासिनी तायडे, रावसाहेब कांबळे, विल्यम गुडेकर, लाजरस हतागळे, रोबेन कमाने, प्रवीण घोरपडे, मनोज आंबिल ढगे, बाळू गायकवाड, विनोद नवगिरे, बंडू सुरडकर, संजय घोरपडे, प्रकाश निर्मळ, विनोद बोडले, विनोद मोरे, राजेश कांबळे, जॉनी कांबळे, उत्तम ससाने, नासिर भाई, जयंत कांबळे, संकेत शर्मा, प्रभाकर घोरपडे, प्रकाश निर्मळ, मनोज कांबळे, सागर खंडागळे, शशी जगधने, जोवेल पाखरे, उज्ज्वल राठोड पाठिंबा दिला आहे. मी प्रथमतः ख्रिस्ताला सलाम करतो व ख्रिस्ताचे आभार प्रकट करतो की मी या समाजात, या ख्रिश्चन समाजात जन्माला आलो. माझं या ख्रिश्चन समाजासाठी काहीतरी ऋण आहे. याकरिता मी आज माझ्या सर्व बांधवाकरिता आमरण उपोषण करीत आहोत. मी मदन पौलुसराव कांबळे, जीवन रजनीकांत खंडागळे, चंद्रशेखर शर्मा हे आम्ही तिघजण आज 3 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेलो आहोत. आमच्या ख्रिश्चन समाजावर होणारे अत्याचार, माझ्या समाजातील ब्रिटिशकालीन ज्या जमिनी आहेत त्या जमिनी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी विक्रीचा सुळसुळाट लावलेला आहे आणि तो सुळसुळाट कुठंतरी थांबावं याकरिता आम्ही शासनाला वारंवार पत्रव्यवहार केले. कोर्टामध्ये गेलो, पोलीस स्टेशनला गेलो, पण आम्हाला कुठेही न्याय मिळाला नाही. मग शेवटली भूमिका म्हणून आम्ही आज 3 दिवसापासून कलेक्टर ऑफिस याच्यासमोर आमरण उपोषणाला बसलेलो आहोत. मिशनरांनी आम्हाला दिलेल्या आहेत त्या जमिनी त्या काही गुंड प्रवृत्तीचे लोक हे भामटे ह्या जमिनी विकतात. यांना ह्या जमिनी विकण्याचा काहीच अधिकार नाही. तरीही ते खोटे नाटे कागद तयार करून त्या जमिनी विकण्याचं यांनी सुळसुळाट लावलेला आहे. 1 नाही 2 नाही, तब्बल यांनी 8-10 जमिनी विकलेल्या आहेत आणि ह्या कुठंतरी थांबावा ही माझी शासनाला विनंती आहे. आणि शासनाने याच्या
आवर्जून लक्ष घालून आम्हा ख्रिश्चन समाजाला न्याय द्यावा, योग्य न्याय द्यावा, त्याकरिता आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण हे सोडित नाहीत। कमिटीमध्ये बिशप नॉमिनी म्हणून आला, हो हो हो, आणि बिशप नॉमिनी आल्यानंतरही आपण बिशपाच्या विरोधात उभा आहात, याबद्दल आपण काय सांगा? मी म्हणून आलो, ही गोष्ट तुमची खरी आहे तितकीच, पण मला त्याची आवश्यकता पण नव्हती। कारण मला काय आहे, मी यापूर्वी 9 वर्ष पास्टर कमिटीचा मेंबर होतो आणि तो मी आम जनतेमधून निवडून आलेला माणूस होतो। आता ते माझे मित्र आहेत म्हणून त्यांना वाटलं की याला पास्टर मेंबर करावं, बिशप नॉमिनी करावा, म्हणून हे आपल्या दबून राहील। अरे पण तशातलं मदन कामला ना, मदन कामला काल पण ती आशा नव्हती आणि आज देखील ती आशा नाही। कोणी मी जालन्यातील ख्रिश्चन समाजाने सांगून की मदन कांबळे तुमच्या पुढे येऊन हात जोडलेत आणि म्हटलेत की बाबा मला पास्टर मेंबर करा। अरे मी तर ते तिथल्या धर्मगुरूला म्हणतोय की बाबा मला हे नको, काय हे मला नको, मला नेतृत्व करण्याची काही आवश्यकता नाही। मला यासाठी आज मला ही आवश्यकता पडली की माझ्या समाजावर होणारा जो अत्याचार, अन्याय अत्याचार आहे त्याच्यामुळं आज मला पुढे येण्याची आवश्यकता भासली। म्हणून मला त्या पास्टर मेंबरची काही आवश्यकता नाही। ते बिशप नॉमिनी देऊ का बिशप 10 देऊ का ECO नाही TA देऊ, ते कोणचं एखादा अधिकारपत्र, ते असे चोरटे भामटे जे असते जे काही पदासाठी भांडते, पदासाठी लुबण्याहून इकडे तिकडे फिरायचं, त्याच्यातलं मदन कांबळे आहे का? आज राजीनामा आहे माझा। अरे राजीनामा काल द्यायला होता ना, आज देतो मी राजीनामा तुम्हाला काय फरक पडत नाही। असं पुन्हा जे जमीन विकतात त्यांच्याशी मॅनेज होता, मग हे उपोषण ज्या वेळेस आपण बसला आहात तर हे कार्य शेवटपर्यंत चालणार का? आपणही असं मॅनेज होऊ शकता? हो हो हो, हे पुष्कळ ख्रिश्चन लोकांचं अशी वृत्ती आहे की जे ह्या लोकांशी काहीतरी खोटे नाटे कागद केस खटले करतात व नंतर त्यांच्याशी हात मिळवणूक करतात। असे बरेचसे लोक आहेत ख्रिश्चन समाजामध्ये। तरी जालन्यातली प्रत्येक ख्रिश्चन व्यक्ती, प्रत्येक ख्रिश्चन स्त्री ही मदन कांबळे ह्या नात्याने मला ओळखते। त्यांना माहीत आहे मी काल बी तुमचाच होतो, आज बी तुमचाच राहील व सदा सर्व काळ मी तुमचा राहीन आणि तुमच्या समाजासाठी म्हणजे माझ्या समाजासाठी, ख्रिश्चन समाजासाठी सदोदित लढत राहीन। माझे मित्र ते आहेत, सर्व जालनाच माझा मित्र आहे। तरी जो गुन्हेगार आहे त्याला मी हाताशी कधी धरीत नाही आणि जो गुन्हेगार आहे तो गुन्हेगार आहे, हे तुम्हाला बी पण माहीत आहे, सर्व ख्रिस्ती समाजाला माहीत आहे की गुन्हेगार कोण आहे। मदन कांबळे काल बी तोच होता, आज बी तोच आहे आणि सदा सर्व काळ तोच राहणार आहे। म्हणून सर्व ख्रिस्ती समाज आमच्या पाठीमागे येऊन त्यांनी आम्हाला सहकार्य करावं। तुमच्याकडून मला काही अपेक्षा नाही, फक्त मला ही तुमच्याकडून ही अपेक्षा आहे की ह्या 4-5 जणांनी त्या चोरट्याने ह्या जमिनी विकायचा सुळसुळाट लावलेला आहे त्या कुठंतरी थांबावं। तो ह्या ज्या जमिनी ज्या मिशनऱ्यांनी आम्हासाठी ज्या दिलेल्या आहेत त्याचा लाभ आम्हासारख्या लोकांनाच व्हावा अशी मी या समाजाला विनंती करतो। उपचार घेणार नाही, कोणताही डॉक्टर आले, CSO येऊ, कोणी कलेक्टर येऊ, कोणी येऊ, जो पण या 4 माणसाला अटक होत नाही। 1 नंबर लालबहादूर कांबळे समाजकंटक, बिशप कसाब, अमिल ढगे, जेम्स अमिल ढगे आणि चंद्रकांत निर्मळ यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मी कोणताही उपचार घेणार नाही आणि माझ्यावर काही हे आणू नये, प्रेशर आणू नये कोणाचं। बरं वाईट झालं तर याचा जिम्मेदार ते लालबहादूर कांबळे राहणार, हे मी स्पष्टपणे सांगतो। आणि उपचारवाले डॉक्टर माझ्याकडे येऊ बी नका।